In last video, I was completed the third chapter of pharmacology and toxicology, that is absorption, distribution, metabolism and excretion of drug. म्हणजेच फार्माकोकायनेटिक जे पण फार्माकोकायनेटिक पार्ट आहे तो ऑलरेडी आपण लास्ट व्हिडिओमध्ये संपवला आहे. तर दिस इज अ फोर्थ चॅप्टर ऑफ फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी, दॅट इज दी mechanism of drug action and factors modifying drug action. आता बॉडीमध्ये ड्रग गेल्यानंतर बॉडीमध्ये काय काय चेंजेस करतो, बॉडीमधल्या वेगवेगळ्या सिस्टीमवरती काय काय चेंजेस करतो, काय काय इफेक्ट करतो, त्याला स्टिम्युलेट करतो का डिप्रेस करतो, कोणत्या पार्टला स्टिम्युलेट करतो, कोणत्या पार्टला डिप्रेस करतो, ते आपण मेकॅनिझम ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. थोडक्यात ड्रगने ॲक्ट केल्यानंतर बॉडीमध्ये काय काय चेंजेस होतात, ड्रग घेतल्यानंतर बॉडीमध्ये काय काय चेंजेस होतात, दॅट इज फार्माकोडायनॅमिक. थोडक्यात ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला फार्माकोडायनॅमिक म्हणजे काय ते पाहायचं आहे. आणि नेक्स्ट पॉईंट इज अ फॅक्टर्स मॉडिफाईंग ड्रग ॲक्शन. मग असे कोणकोणते फॅक्टर्स आहेत जे ड्रगचे ॲक्शन मॉडिफाय करणार आहेत, असे कोणकोणते फॅक्टर आहेत जी ड्रगचे ॲक्शन मॉडिफाय करणार आहेत, ड्रगचे ॲक्शन सुधारवणार आहेत, असे कोणकोणते फॅक्टर्स आहेत. त्या फॅक्टर्स आणि मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन हे दोन पॉईंट आपल्याला चॅप्टरमध्ये पाहायचे आहेत. फर्स्ट इज अ मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन, म्हणजे ड्रग कोणकोणत्या मेकॅनिझमने ॲक्शन दाखवतो, कसा ॲक्शन दाखवतो. सो देअर आर 7 मेकॅनिझम. फर्स्ट इज अ स्टिम्युलेशन. Stimulation means to stimulate, जे मोटिवेट करणे. थोडक्यात काय करणं, एखाद्या ड्रगची ॲक्टिव्हिटी काय करणं, वाढवणं, इन्क्रीज करणं, त्याला काय म्हणतात, स्टिम्युलेशन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल स्टुडंट असतात तर जे पण टीचर्स असतात ते टीचर मुलांना काय करत असतात, मॉडिफाय करत असतात किंवा त्यांना काय करत असतात, स्टिम्युलेट करत असतात. त्यांची जी पण ॲक्टिव्हिटी ती काय करायचा, इन्क्रीज करायचा प्रयत्न करत असतात. तसं स्टिम्युलेशन. सर्टन ड्रग्स प्रोड्यूस देअर ॲक्शन बाय इन्क्रीजिंग द ॲक्टिव्हिटी ऑफ स्पेशलाइज्ड सेल्स. भरपूर सगळे ड्रग आहेत किंवा असे काही ड्रग आहेत जे काय करतात, प्रोड्यूस देअर ॲक्शन बाय इन्क्रीजिंग द ॲक्टिव्हिटी ऑफ स्पेशलाइज्ड सेल. जे आपण स्पेशलाइज्ड सेल्स आहेत त्यांची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करतात. म्हणजे आपण स्पेशलाइज्ड सेल्स आहेत त्यांची ॲक्टिव्हिटी काय करतात, इन्क्रीज करतात, त्याला स्टिम्युलेशन असं म्हणतात. Stimulation means, in short, increase in activity of specialized cell. For example, caffeine stimulates brain cells. जे पण कॅफिन आहे, कॅफिन इज अ स्टिम्युलंट, सन स्टिम्युलंट. कॅफिन काय करतो, ज्या पण ब्रेन सेल्स असतात, ज्या पण नर्व सेल्स असतात त्यांना स्टिम्युलेट करतो. तर फॉर एक्झाम्पल आपल्याला खूप नर्वस वाटत असतात तर त्या कंडिशनमध्ये आपण कॉफी घेतो, म्हणजे जेणेकरून कॅफिन असतं त्याच्यामध्ये. कॅफिन काय करतं, ब्रेनला स्टिम्युलेट करतं, ब्रेनची ॲक्टिव्हिटी वाढवतं, थोडक्यात आपल्याला फ्रेश करतं. फर्स्ट एक्झाम्पल, कॅफिन स्टिम्युलेट ब्रेन सेल्स. कार्डियक स्टिम्युलंट्स लाईक डिगॉक्झिन स्टिम्युलेट कार्डियक सेल्स. आता कार्डियक स्टिम्युलंट्स लाईक डिगॉक्झिन इज प्रेझेंट इन डिजिटालिस अँड डिजिटालिस इज अ कार्डियोटोनिक ड्रग. मग कार्डियोटोनिक काय करतो, कार्डियोटोनिक ड्रग जे असतात ते काय करतात, द ड्रग्ज विच इन्क्रीज द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट आर कॉल्ड ॲज कार्डियोटोनिक. जे पण हार्टचं वर्किंग असतं ते इन्क्रीज करतात त्यांना आपण कार्डियोटोनिक्स असं म्हणतात. मग जे पण डिगॉक्झिन आहे जे डिजिटालिसमध्ये प्रेझेंट असतं ते काय करतं, जे पण कार्डियक सेल्स असतात त्यांना स्टिम्युलेट करतं. कार्डियक सेल्स म्हणजे हार्टचे जे सेल्स असतात त्यांना कार्डियक सेल्सची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करतं. सो दीज 2 एक्झाम्पल्स ऑफ स्टिम्युलेशन. फर्स्ट इज अ कॅफिन स्टिम्युलेट ब्रेन सेल्स and digoxin stimulate cardiac cells. Second mechanism, that is depression. Depression means to decrease. Depress means decrease. Certain drugs produce their action by decreasing the activity of specialized cell. आता ड्रग्स काय करतात, एका स्पेशलाइज्ड सेलची ॲक्टिव्हिटी काय करतात, डिक्रीज करतात. एका स्पेशलाइज्ड सेल्सचं वर्किंग किंवा त्याची ॲक्टिव्हिटी डिक्रीज करतात, त्यांना डिप्रेशन असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे सेनस डिप्रेशन. जे पण सेनस डिप्रेसंट्स आहेत ब्रेनला काय करतात, डिप्रेस करतात. मग फॉर एक्झाम्पल डायझेपम, जे पण डायझेपम आहे ते, अँड फेनोबार्बिटॉन अँड डायझेपम. दीज आर ऑल्सो हिप्नोटिक अँड सेडेटिव्ह ड्रग्स. दिस ड्रग प्रोड्युसेस स्लीप अँड calmness effect. So CNS depressants like diazepam and phenobarbital.
These drugs depress the brain or CNS, central nervous system. Third is a replacement. आता replacement, drugs can be used as replacement when production of endogenous substances reduce. म्हणजे काय, एखादा सबस्टन्स आहे त्याचं प्रोडक्शन काय झालं, रेड्यूस झालं. एखाद्या ड्रगचं प्रोडक्शन रेड्यूस झालं तर त्या कंडिशनमध्ये रिप्लेसमेंट म्हणून काय केलं जातं, ड्रग यूज केला जातो. एका ड्रगचं प्रोडक्शन कमी झाल्यामुळं तो दुसरा ड्रग काय केला जातो, रिप्लेसमेंट म्हणून यूज केला जातो. त्याला रिप्लेसमेंट असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये काय केलं जातं, एकच ड्रग 2 ट्रीटमेंटमध्ये पण यूज केला जातो. मग त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल यूज ऑफ इन्सुलिन इन डायबिटीज मेलिटस. इन्सुलिन आहे ते काय डायबिटीज मेलिटसमध्ये यूज करतात. अँड ऑल्सो हार्मोन रिप्लेसमेंट ट्रीटमेंट, जी पण हार्मोन रिप्लेसमेंट ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये पण यूज करतात. म्हणजे इन्सुलिन 2 कंडिशनमध्ये यूज करतात. फर्स्ट इज अ डायबिटीज मेलिटस अँड सेकंड इज अ हार्मोन रिप्लेसमेंट ट्रीटमेंट. ओके, यालाच काय म्हणतात, रिप्लेसमेंट असं म्हणतात. नेक्स्ट इज अ इनहिबिशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे थोडक्यात मायक्रो ऑर्गॅनिझमची जी पण ग्रोथ आहे ती काय करतात, थांबवतात, इनहिबिट करतात. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे अँटीबायोटिक्स. आता अँटीबायोटिक्स काय राहतात, अँटीबायोटिक्स आर प्रिपेअर्ड फॉर मायक्रो ऑर्गॅनिझम अँड ऑल्सो यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमपासूनच आयसोलेट करतात आणि मायक्रो ऑर्गॅनिझमचं इन्फेक्शन झाल्यानंतरच त्याच्या ट्रीटमेंटमध्ये यूज करतात. त्यांना अँटीबायोटिक असं म्हणतात. थोडक्यात मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ इनिबिट करण्यासाठी, स्टॉप करण्यासाठी किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी जे ड्रग्ज यूज केले जातात त्यांना अँटीबायोटिक्स असं म्हणतात. अँड अँटीफंगल, जी पण द ड्रग्ज विच आर यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ फंगल इन्फेक्शन. फंगल इन्फेक्शन झाल्यानंतर जे ड्रग यूज करतात त्यांना अँटीफंगल ड्रग्ज असं म्हणतात. मग ते ड्रग काय करतात, मायक्रो ऑर्गॅनिझमची जी पण ग्रोथ आहे ती इनहिबिट करतात किंवा स्टॉप करतात. नेक्स्ट इज अ इरिटेशन. इरिटेशन, सर्टन ड्रग्स प्रोड्यूस चेंजेस इन सेल्युलर स्ट्रक्चर अँड अफेक्ट ग्रोथ ऑफ सेल्स. म्हणजे ड्रग्स काय करतात, जे पण सेल्युलर स्ट्रक्चर आहे, ड्रगचं सेल्युलर स्ट्रक्चर काय करतात, चेंज करतात. सेल्सचं जे पण स्ट्रक्चर आहे ते काय करतात, चेंज करतात आणि त्यांच्या ग्रोथवरती पण इफेक्ट करतात, परिणाम करतात. सेलचं असे ड्रग जे काय करतात, सेलचं स्ट्रक्चर चेंज करतात. सेलचं जे पण स्ट्रक्चर आहे, जे सेल असतात आपल्या बॉडीमध्ये त्याचं स्ट्रक्चर चेंज करतात आणि त्याच्याबरोबर त्याची जी ग्रोथ आहे त्याच्यावरती पण परिणाम करतात. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे GI इरिटंट लाईक सेना ग्लायकोसाइड्स. GI इरिटंट, गॅस्ट्रोइंटेस्टिनल इरिटंट, त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे सेना. जे पण सेना आहे, सेना काय आहे तर परगेटिव्ह आहे. मग काय GI इरिटंट लाईक सेना ग्लायकोसाइड विच इज ॲक्ट ॲज अ or it is produce the irritation or act by the changes in cellular structure and affect the growth of cells. म्हणजे सेना काय करते, सेलचं स्ट्रक्चर चेंज करते आणि सेलच्या ग्रोथवरती पण इफेक्ट करते, परिणाम करते. नेक्स्ट इज अ फिजिकल ॲक्शन. ड्रग्स लाईक कॅओलिन ॲक्ट इन मेकॅनिकल वे बिकॉज ऑफ इट्स ॲडसॉर्बंट प्रॉपर्टी. मग याच्यामध्ये एक्झाम्पल आहे कॅहोलिन, फिजिकल ॲक्शन. फिजिकल मीन्स थोडक्यात फिजिकली, मेकॅनिकल वे थोडक्यात. म्हणजे याच्यामध्ये काय, कॅहोलिन एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये मग हे काय यूज करतात, बिकॉज इट्स ॲडसॉर्बंट प्रॉपर्टी, त्याची जी पण ॲडसॉर्बंट प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे. आता ॲडसॉर्बंट म्हणजे काय, तर एका सरफेसवरती अधेर करतात पार्टिकल्स. एका सॉलिड सरफेसवरती पार्टिकल्स काय करतात, अधेर करतात. फॉर एक्झाम्पल जर पाहिलं तर दबिंदू, जसं एखादं प्लांट असतं छोटंसं, त्याच्या पानांवरती असे छोटे छोटे ड्रॉप्स पडलेले असतात. मग ते जे पान झालं ते झालं सॉलिड आणि त्याच्यावरती जे तो ड्रॉप झाला तो झाला थोडक्यात ॲडसॉर्बंट प्रॉपर्टी, म्हणजे त्याच्यावरती अधेर करतो, त्याला थोडक्यात ॲडसॉर्बंट असं म्हणतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे कॅहोलिन. नेक्स्ट लास्ट इज अ केमिकल रिॲक्शन. मग आता प्रत्येक ड्रग काय ॲक्शन दाखवतो, कारण त्याचं जे पण केमिकल रिॲक्शन्स आहेत त्याच्यामुळे ॲक्शन दाखवतो. प्रत्येक ड्रगची काय असते, काहीतरी रिॲक्शन्स होतात आणि त्याच्यामुळे आता एखादा ड्रग आपण बॉडीमध्ये घेतला तर त्याच्या आणि आपल्या बॉडीची काय होणार आहे, मध्ये रिॲक्शन होणार आहे. बॉडी आणि ड्रग त्याच्यामध्ये काय होणार, रिॲक्शन होणार आहे, केमिकल रिॲक्शन होणार आहे. त्याच्यानंतर ड्रग काय करणार आहे, इफेक्ट प्रोड्यूस करणार आहे.
सो ड्रग शो दिअर एफेक्ट ड्यू टू केमिकल रिॲक्शन. म्हणजे ड्रग त्याचा इफेक्ट का दाखवतो, कारण केमिकल रिॲक्शनमुळे. त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होतात आणि नंतर काय करतो, ड्रग इफेक्ट दाखवतो. त्याच्यामध्ये एक्झाम्पल अँटासिड्स न्यूट्रलाइज गॅस्ट्रिक ॲसिडिटी. एक्झाम्पल अँटासिड्स, जे पण अँटासिड्स असतात. आता अँटासिड्स कधी यूज करतात, अँटासिड्स आर यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ ॲसिडिटी और अँटासिड्स आर द ड्रग्ज विच न्यूट्रलाइज द एक्सेसिव्ह ॲसिडिटी. जर ॲसिडिटी झाली तर त्या कंडिशनमध्ये त्याला न्यूट्रलाइज करायचं किंवा नॉर्मल करायचं काम हे अँटासिड्स करतात. सो अँटासिड न्यूट्रलाइज गॅस्ट्रिक ॲसिडिटी. जी पण गॅस्ट्रिक ॲसिडिटी ती न्यूट्रल करायचं काम अँटासिड्स करतात. ओके, थँक्यू.